पण आला माझा इडली दाखवण्यासाठी. तर बघा किती छान अशी सॉफ्ट इडली झालेली आहे. अजिबात मी पोहे वगैरे काहीही घातलं नाही. फक्त सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ना, ते टाकलं तरी सफिशियंट असं छान फर्मेंट होते पीठ. तर त्यामुळे अशी इडली तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि इडली कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. दक्षिण भारतातून आलेला हा पदार्थ म्हणजेच इडली जवळपास 99% लोकांच्या घरामध्ये इडली ना पहिल्यांदा पसंती असते नाश्त्यासाठी. तर बऱ्याच जणींना, माझ्या मैत्रिणींना काही प्रॉब्लेम होतो, म्हणजे बऱ्याच जणांना असं समजत नाही की काही जणींची जी इडली आहे ती कडक बनते, सॉफ्ट बनत नाही, किंवा मग जे पीठ असतं म्हणजे फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवलेलं असतं किंवा मग ते पीठ आंबवण्यासाठी आपण ठेवलेलं असतं, तर त्यांचं पीठ परफेक्ट आंबवलं जात नाही. त्याचं डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं, किती घ्यायचं हे काही जणांना अजूनही माहीत नाही. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हॉटेल सारखीच एकदम पांढरी शुभ्र सॉफ्ट म्हणजे मऊ आणि खायला अगदी चवदार बनणारी जी इडली आहे त्याची संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करसाल आणि मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी सूप घेतलेला आहे आणि सूपामध्ये ना मी इथे जी उडदाची डाळ असते ती विकतची उडदाची डाळ घेतली. म्हणजे त्याला टपरेल किंवा काय म्हणतात साली वगैरे काहीही नाही आहे. जे दुकानात मिलची डाळ मिळते तीच इथे डाळ मी घेतलेली आहे. 1 ग्लास डाळ घेतलेली आहे, ती चांगली पाकडून घेत आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सॉरी म्हणू इच्छिते, कारण की हा व्हिडिओ ना खूप लाँग होणार आहे, कारण की 2 दिवसाच्या प्रोसिजर यामध्ये ॲड आहेत. 1 दिवस जे आहे ते डाळी भिजव घालण्याच्या प्रोसिजर आहे, तर दुसऱ्या दिवशी ती इडली बनवण्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे 2 दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते एका व्हिडिओमध्ये असल्यामुळे इथे व्हिडिओ थोडासा लेंदी झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. आणि आता मी तुम्हाला सगळं प्रमाण वगैरे सांगते. तर 1 ग्लास मी जे आहे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती जी आहे ती आता मी दोनदा पाकडून घेतली. त्यामध्ये काही किडा आळी किंवा खडा वगैरे नाही आहे का, कारण शॉपमधल्या दुकानामध्ये जे काही असते की बऱ्याच वेळा किडे वगैरे असण्याची शक्यता असते किंवा मग थोडेसे छोटे असे खडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण निवडून पाकडून घ्यायची पहिल्यांदा आणि 2 ते 3 पाण्याने मी खूप स्वच्छ धुवून घेते, कारण की त्यामध्ये जे ना असं पावडर टाईप असं काहीतरी निघते. त्यामुळे मग ते माझी काही इच्छा होत नाही तसंच एका पाण्याने धुवून भिजत घालण्याची. त्यामुळे 2-3 पाण्याने धुवून घेते आणि जेव्हाही मी हे प्रोसिजर करायला जाते त्यावेळी पिल्लूलामध्ये यावंच लागते बरं का, कारण की तो आला नाही तर माझी रेसिपी कंप्लीट नाही असं समजू शकता तुम्ही. कारण की आपण कुठली म्हणजे आता प्रत्येकच मम्मी ह्या गोष्टी समजू शकते की आपण करायला गेलो की आपल्या आधी लेकर करायला येतात. तर असंच आहे इथे मी हे पाण्याने स्वच्छ धुत असताना त्याला मज्जा वाटली आणि तो पण आला हातमध्ये इथं धुवायला हाताने. त्यानंतर आता जी काही डाळ आहे ती मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्या पातेल्यामध्ये आता मला ना याला भिजत टाकायची होती. हे साईडला मी करून ठेवलं. आता 1 ग्लास डाळीसाठी ना इथे मी 2 ग्लास तांदूळ घेणार आहे. हे बघा, प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं. प्रमाण खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही रेसिपीसाठी. आणि ते ठरलेलं प्रमाण जर आपण घेतलं ना आणि स्टेप बाय स्टेप आपण कुठलीही रेसिपी फॉलो केली तर आपली रेसिपी 99% बिघडत नाही. तर त्याचमुळे प्रमाण हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं कोणत्याही रेसिपीसाठी. तर 1 ग्लास उडदाच्या डाळीसाठी मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. 1 ग्लास जी काही उडदाची डाळ मी धुवून पाकडून घेतलेली आहे ती भिजत घातलेली आहे, साईडला ठेवली. आणि त्यासाठी इथे मी मात्र राशनचे तांदूळ वापरलेले आहेत. कारण काय होते माहिती आहे का, बरेच जण ना इथे ना काय म्हणतात त्याला तो कोलम जे तांदूळ असते ना ते घेतात, तर त्यांनी पण इडली चांगली होत नाही. बरेच जण तुकडा तांदूळ वापरतात, पण इथे आता माझ्या घरी राशनचे तांदूळ अवेलेबल आहेत त्यामुळे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आणि खरं सांगते, राशनचे तांदूळ जर तुम्ही वापरलेत ना इडलीसाठी खूप स्पंजी इडली होते बरं का. माझा अनुभव आहे, कारण मी नेहमीच मग राशनचे तांदूळ स्पेशली या इडलीसाठी किंवा मग डोशासाठी किंवा मग आप्यासाठी भरत असते. त्यामुळे इथे मी जे काही राशनमध्येच भरले होते जे राशनचे तांदूळ, तर ते इथे मी पाकडून घेत आहे, कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे झाले होते आणि ते पाकडून घेतले. त्यात काही खडा वगैरे आहे का हे बघितलं आणि ते स्वच्छ पाण्याने हे पण मी धुवून घेणार आहे. कारण की आणि जेवढा जुना तांदूळ असतो ना तेवढा तांदूळ चांगला असतो. मग ते तुम्ही खिचडी बनवा, अदरवाईज भात बनवा किंवा मग इडली वगैरे बनवा. यासाठी नवीन तांदूळ कधीही शक्यतो टाळायचा. जो जुना तांदूळ असतो ना तोच घ्यायचा. आणि इथे मी राशनचे तांदूळ
घेतले, ते पण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 ग्लास उडदाच्या डाळीसाठी इथे मी 2 ग्लास, परत एकदा सांगते, 1 ग्लास उडदाच्या डाळीसाठी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून इथे भिजत घातलेले आहेत. मेथी दाणे जे असतात ना, ते इथे मी 1.5 चमचा घेतलेले आहेत. मेथी दाणे पण यामध्ये टाकल्यानंतर खूप पौष्टिक असते आणि मेथीचं स्वतःची गरमी त्या पदार्थाला असते, त्यामुळे जे काही आपण आंबवण्याचं पीठ आपण ठेवलेलं असतं तर ते ना चांगलं आंबवलं जाते. खूप खूप सॉरी बरं का, कारण मला इतकी सर्दी आहे, इतकं डोकं दुखत आहे, त्यामुळे माझा आवाज असा येत असेल. आता 8 तासासाठीच मी भिजत ठेवलेलं आहे, म्हणजे मला भिजवायला खूप उशीर झाला. 1 वाजता मी दुपारी भिजत घातलं आणि त्यानंतर रात्री 8 वाजता, 8-8:30 वाजता इथे जे आहेत तांदूळ आणि डाळ जे आहे ते चांगली भिजली होती. आणि आता तुम्हाला दाखवते मी, हे चांगली भिजलेली आहे. मी तांदूळ एका म्हणजे नखाने तोडून पण बघला तर तो चांगला असा भिजला होता. त्यानंतर परत एकदा मी स्वच्छ धुवून घेते, कारण त्यावरचं जे स्टार्च वगैरे आलेलं असते ना, तर ते नको आपल्या पोटात जायला, म्हणून परत एकदा मी 2 ते 3 पाण्याने जे तांदूळ आहे आणि उडदाची डाळ आहे ते धुवून घेते. अशा काही गोष्टींसाठी मी अजिबात कंटाळा करत नाही. जेवढं स्वच्छ केलं तेवढं आपल्याला चांगलं वाटते. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता, आता मी तांदूळ धुवून घेत आहे आणि उडदाची डाळ पण धुवून घेत आहे. आणि जे काही आहे ना, हे दोन्ही पण पदार्थ आता चांगले भिजले होते. 8 तास जर असतील ना तुमच्याजवळ, 8 तासही खूप झाले हे डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी, त्यामुळे जास्त 12-12 तास वगैरे भिजत घालायची तेवढी काही आवश्यकता नाही आहे. मी 8-9 तासच भिजत घालते. आणि त्यानंतर आता इथे डाळ मी धुवून बाजूला ठेवलेली आहे. आता तांदूळ पण मी धुवून घेत आहे आणि हे आता ना मला मिक्सरमधून काढायचं होतं. बारीक मिक्सरमधून काढत असताना ना रवाळ पीठ असं करून घ्यायचं. फार असं एकदम असं पीठ बारीक पण करून घ्यायचं नाही किंवा फार जाडसर पण ठेवायचं नाही. लक्षात घ्यायचं की रवा ज्या प्रमाणात असतो ना त्या प्रमाणात, म्हणजे काय होते की इडली खायला टेस्टी पण होते आणि ती पचायला पण सोपी असते. जर जास्त जाड काढली तर ते मिश्रण आहे ना, तर ते जास्त जर जाड काढलं तर ते पण पचायला एवढं हे होणार नाही. आणि जास्तच अशी बारीक काढली ना तर मग त्याची गिळगिळ म्हणतो ना आपण, एकदमच जास्त गिळगिळ होते इडली. त्यासाठी रवाळं जे टेक्स्चर आहे ना तेच टेक्स्चर ठेवायचं. लक्षात घ्यायचं, फार असं बारीक मिक्सरला फिरवायचं नाही किंवा फार असं जास्त जाडसर पण करायचं नाही. एकदम कन्सिस्टन्सी म्हणजे बघूनच आपण करायचं. आता इथे मी बघू शकता तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ जे आहेत ते इथे मी टाकलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि आता हे मिक्सरला फिरून घेते. माझा प्रॉब्लेम असं झाला आहे ना मिक्सरचा, मागे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मिक्सरना डायरेक्टच झालेलं आहे. त्याचं बटन जे आहे ना ते तुटलं. म्हणजे झालं असं की मी जेव्हा रूम शिफ्टिंग वगैरे करते तेव्हा वेळ आपण सामान भरत असतो, त्यामुळे कुणाच्या तरी हाताने हे तुटलं आहे की काय मला माहिती नाही. पण या मिक्सरला ना 10 वर्ष झालेले आहेत. हे म्हणजे माझ्या लग्नामध्ये माझ्या आईने गिफ्ट दिलेलं आहे तर सामानासोबत, तर याला 10 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे आता ह्याला मला बटन बसून घ्यायचं आहे, पण वेळेअभावी असं असते ना, तुम्हाला माहिती आहे. आता प्रत्येकाचं असं असेल की दुसऱ्या काही कामामध्ये काम वागतंय ना, आपलं होतंय ना, चालतंय ना, तर मग आपण ते चालून घेतो. तर त्यामुळेच त्या गोष्टीला काही वेळच लागत नाही आहे. त्यामुळे जसं होतंय तसं म्हणजे डायरेक्ट ते एका पिनवरच आहे आणि मी डायरेक्टच इथे मिक्सरला फिरवून घेत आहे. आता मिक्सरच्या भांड्याचं पण थोडंसं खराबी झालेली आहे. आता हे एका दिवशी मला सगळं कामं करावे लागणार आहेत, बघू आता वेळेनुसार. तर त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही चांगलं असं बारीक रवाळ जे आहे तांदूळ ते फिरवून घ्यायचं. आता माहिती आहे का, भिजत घालणं अवघड नाही आहे किंवा इडली पात्रामध्ये टाकून वाफवणं पण फार अवघड नाही आहे. किचकट थोडी हीच प्रोसिजर आहे की जे भिजवलेले तांदूळ आहे, जे भिजवलेली डाळ आहे ते मिक्सरमधून काढायची. आता कंटाळा करून कसं चालणार, आता काहीतरी खायचं चांगलं म्हटलं ना तर एवढं सगळं तर करावंच लागणार आहे. त्यामुळेच आता करायला घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता छान असं पांढरं शुभ्र जे आहे पीठ इथे जे तांदूळचं आहे ते निघालेलं आहे. आणि पहिल्यांदा तांदूळच काढून घ्यायचे मिक्सरमध्ये, कारण मग डाळ जी असते ना ते थोडी चिकट असते आणि त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला ती फारच चिटकून बसते. त्यामुळे पहिल्यांदा इथे तांदूळ वॉश करून घ्यायचे, तांदूळ पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचे, त्यानंतर उडदाची डाळ घ्यायची. आता मला इथे 2 बॅचमध्ये तांदूळ जे आहेत ते करून घ्यावं लागत आहेत, कारण की एकाच वेळेला ते फिरल्या जात नाही मिक्सरमध्ये. त्याचमुळे इथे मी 2 भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये मी इथं करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जी काही डाळ आहे ती पण मी इथे काढत आहे. आता डाळ काही एकच ग्लास होती, त्यामुळे ती एकाच 1 टाईममध्येच निघणार होती मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामुळे जी काही डाळ आहे ती मी सगळी डाळ या पातेल्यातून काढून घेतले आणि ती मिक्सरच्या भांड्याला लावले आणि पहिल्यांदा मी तसंच फिरवून घेतलं. मला वाटलं की होईल, पण त्यानंतर मला थोडंसं पाणी ॲड करावं लागलं आणि मिक्सरच्या भांड्याला मी इथं फिरून घेत आहे. बाकी सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता माझं, जेवण वगैरे झाल्याच्या नंतरच मी हे सगळं कामं करते. आणि
पिलूला पण अभ्यास करायचा होता, त्यामुळे मला त्यासारखा अभ्यास करायला मम्मी ये ना, मला सांग ना असं म्हणत होता. पण आता काय करणार, हे पीठ पण काढून ठेवावंच लागणार आहे. आता मी नाही केलं तर कोण करणार. त्याचमुळे हे जे आहे डाळ वगैरे तांदूळ मी म्हटलं काढून घेते बाळा, तुला अभ्यास सांगायला. तर त्यानंतर आता इथे जे आहे मी डाळ काढून घेत आहे. थोडंसं पाणी मला त्यामध्ये ॲड करावं लागलं, कारण की एकदमच डाळ जास्त चिकट असते तर ती फक्त अशी मिक्सरला फिरते. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आपण. एकदम पाणी जास्त टाकण्याची घाई करायची नाही, कारण जास्त जर पीठ पातळ झालं ना तर मग ते आपल्याला फार अवघड जातं. त्यामुळे पाणी बघतच टाकायचं. आता इथे डाळ चांगली फिरलेली आहे आणि मी इथे सगळी डाळ काढून घेते. डाळ मात्र छान थोडीशी बारीक आपण करून घेतली तरी हरकत नाही, कारण की फक्त तांदूळ जे आहेत त्याचं मात्र आपल्याला रवाळ पीठ पाहिजे असते. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे सगळं मी जे मिक्सरच्या भांड्याला आहे डाळ वगैरे काढलेली ती मी सगळी या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आणि मिक्सरच्या भांड्याला लास्टला जे असतं ना थोडंसं चिकटलेलं पीठ, त्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकलं आणि ते नुसतं फिरून घेतलं. त्यामुळे होतं असं की मिक्सरचं भांडं पण छान निघतं आणि ते जे काही त्याला पीठ आहे लागलेलं ते यामध्ये येतं. तर मऊ एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट जे आहे इडली आपली इथे बनणार आहे. फक्त मी 2 टिप्स सांगणार आहे आणि परफेक्ट मऊ इडली आपली तयार होणार आहे. तर एकदम स्पॉन्ज हॉटेलसारखी इडली आपल्याला इथे भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे पीठ सगळं तयार झालेलं आहे. पण आता तांदूळचं पीठ टाकलं मी, यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे. तर ते असं छान असं चमच्याच्या साह्याने म्हणजे ताकदीनं थोडंसं असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून जे काही दोन्ही पिठं आहेत आपली, तांदळाचं पीठ किंवा मग उडदाच्या डाळीचं पीठ किंवा मग ते थोडेसे टाकलेले आपण मेथीदाणे, हे सगळं जे आहे एकत्र एकजीव झालं पाहिजे, एकत्र झालं पाहिजे. आणि एकदम जर घट्ट पीठ असेल आणि तुम्हाला जर यामध्ये पण थोडं पाणी ॲड करावं लागत असेल तर कप पाणी यामध्ये ॲड करायचं आणि ते छान असं फिरवून घ्यायचं. जेव्हा आपण असं चांगलं फिरवून घेतो ना, त्यामध्ये जे एअर जमा झालेली असते ती बाहेर निघते आणि पीठ जे आहे ना ते एकदम हलकं होतं. त्यामुळे हे थोडंसं करून घ्यायचं. हाताला काम लागणार आहे, हात दुखणारी प्रोसिजर आहे, पण करून घ्यावंच लागणार आहे. अदरवाईज आपल्याला फार अशी मऊ सॉफ्ट इडली कशी मिळणार ना. तर त्याचमुळे तर तुम्ही बघू शकता इथे इडलीचं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही घ्यायची नाही. काही एखाद्या वेळेस जास्त पातळ होऊ शकते किंवा कमी पातळ होऊ शकते. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घेऊ शकता. आता येते मेन इन्ग्रेडियंट टाकण्याची वेळ, ते म्हणजे आहे इनो. तर इनो तुम्ही एक वेळा माझ्या म्हणण्याप्रमाणे टाकून बघा. इथे मी 2 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ, त्यासाठी मी इथे ना 1 पॅकेट जे आहे इनो टाकलेलं आहे. इनो टाकल्याच्या नंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जे इनो टाकलेलं आहे ते ना ॲक्टिवेट झालं पाहिजे. जेव्हा ते ॲक्टिवेट होईल ना तेव्हाच ते त्याचं काम त्या पिठामध्ये जाऊन करणार आहे. तर त्यामुळे यामध्ये एक इनो पुडी जी आहे मी 1 टाकलेली आहे, त्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि तुम्ही बघू शकता कशी रिॲक्शन झाली आणि फेस तिथे तयार झाला. आणि तोच फेस जो आहे तो आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे जे काही पीठ आहे ना, आता जो जडपणा त्यामध्ये असतो ना तो राहणार नाही आणि एकदम पीठ जे आहे ना आपलं सॉफ्ट आणि हलकं होतं या गोष्टीमुळे. तर तुम्ही जर असं कधी केलं नसेल तर तुम्ही एक वेळा माझी ही ट्रिक वापरून बघा. इनो ची 1 पॅकेट नक्की टाका. किंवा मग आंबवण्यासाठी तुम्ही काय पदार्थ टाकता यामध्ये. बरेच जण कोमट पाणी वगैरे टाकतात किंवा मग बरेच जण अजून काही खायचा सोडा वगैरे टाकतात. तर तुम्ही मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये टाका की सांगा की तुम्ही इडली बनवत असताना काय पदार्थ टाकतात. पण मी नेहमी 1 इनोचं पॅकेट यामध्ये टाकून देते. पीठ जे आहे ते मिक्सरमधून काढलं आणि जे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट होतं ते पण मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल. तर आता पीठ सकाळपर्यंत चांगलं फर्मेंट होईल आणि त्यानंतर आता उद्या इडलीची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता नेक्स्ट डे. तर तुम्ही बघू शकता नेक्स्ट डे छान अशी सकाळ झालेली आहे. मला काही अजिबात घाई गडबड करायची नव्हती, कारण आदल्या दिवशी आता मी पीठ वगैरे जे बनवून ठेवलेलं आहे इडलीचं ते तयार झालेलं आहे. मला फक्त इडली आता लावायची होती पात्रामध्ये, इडली पात्रामध्ये, आणि त्यानंतर वरण बनवायचं होतं. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं की पिलूच्या पप्पांनी ना चहा सोडलेला आहे, त्यामुळे इथे ते फिरायला गेले होते आणि इथे फक्त माझ्या एकटीसाठी चहा बनत होता, कारण की मला चहा पिल्याशिवाय काही काम सुधारणार नाही आहे. आणि माझ्या डोक्यात पण चाललंय की चहा सोडायचं आहे. आता कधी या गोष्टीसाठी मुहूर्त लागतो काय माहिती, कारण की कसं असतं माहिती आहे का, चांगल्या गोष्टी आपण लवकर विसरतो, पण वाईट गोष्टींना सोडण्यासाठी किंवा त्या गोष्टी विसरण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. तर त्यामुळे पहिल्यांदा चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इथं पीठ एकदम छान असं तयार झालेलं आहे. खूप मस्त फुगलं होतं ते पीठ आणि म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा हे पीठ मी दाखवावं की इथे चांगलं असं
थोडंसं मोठं पातेलच घेऊन यामध्ये टाकायचं. तर एकदम सॉफ्ट आणि मला हवं तसं पीठ इथे एकदम हलकं पीठ तयार झालं होतं. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे आणि एकदम शुभ्र पीठ ते दिसत आहे आणि इतकं छान, म्हणजे पळीच्या साहाय्याने मी ते उचललं ना, लगेच ते हलकं होऊन पीठ खाली पडत होतं. तर इतकं छान पीठ इथे तयार झालं होतं. तर त्याच नंतर आता मी थोड्याच वेळात इडली बनवायला घेणार आहे. त्यानंतर इथे जे दूध आणलं होतं ते दूध मी इकडे साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. दूध जे आहे ते खूप मंद आचेवर मी गरम करते, थोडंसं वेळ लागला तरी चालतो. आणि मग त्यानंतर हे जी चाळणी आहे ना, हे जे झाकण आहे, म्हणजे स्पेशली मी दूध झाकून ठेवण्यासाठी आणलेले आहे, म्हणजे त्यामधून वाफ निघून जाते म्हणून. आता दूध पण मी साईडला ठेवले आणि ते फ्रीजमध्ये लावून ठेवून दिलं आणि त्यावरची जी भरपूर सायाची निघणार आहे त्यापासून तूप आपण बनवतोच घरी. तर मी तूप कसं बनवायचं, त्याही बद्दलचा, रवाळ तूप कसं बनवायचं घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने, कोणतं पाणी वापरायचं, हे मी सगळ्यात सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ. तर तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन मैत्रिणींनो चेकआउट करा आणि तो पण व्हिडिओ कसा आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथे पीठ छान तयार झालेलं आहे. पहिले मी हाताच्या साहाय्याने परत एकदा ते पीठ जे आहे ते फेटून घेतलं. एकदम सॉफ्ट वगैरे पीठ तयार झालं होतं. पण रात्री मी यामध्ये काही मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे मी यामध्ये आता मीठ ॲड करत आहे. मीठ रात्रीला अजिबात टाकायचं नाही, कारण ते जे फर्मेंट होण्याची जी प्रोसिजर आहे किंवा जे आंबवण्याचं जो प्रोसिजर आहे तर ती होणार नाही. त्यामुळे मीठ अजिबात रात्री टाकायचं नाही, ते मात्र मी सकाळी टाकलेलं आहे. आणि मीठ टाकत असताना थोडंसं प्रमाण कमी टाकायचं, कारण आंबवलेले पदार्थ आधीच थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना, असं थोडंसं मिठक लागतं. त्यामुळे ना मीठ टाकताना थोडंसं हातावरून टाकायचं. त्यामुळे थोडंसंच मीठ इथं मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर जे इडली पात्र आहे ते हे इडली पात्र आहे. या इडली पात्राची खूप छान आठवण आहे. मला माझ्या बाळूमामाने हे गिफ्ट केलेलं आहे लग्नामध्ये. आणि जेव्हाही मी इडली बनवते ना, तेव्हा मला मामाची माझ्या फार आठवण येते. असा कोणताच असा दिवस जात नाही की मी इडली बनवते आणि मला माझ्या मामाची आठवण येत नाही. त्यामुळे जेव्हाही मी इडली बनवते त्यावेळी मामाची आठवण निघतेच की हे इडली पात्र मला मामाने दिलेलं आहे म्हणून. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता, आता मी फर्स्ट घाणा इथे लावत आहे, म्हणजे फर्स्ट बॅच लावत आहे इथे इडलीची, आपण घाणाच म्हणतो. तर इडलीची जी फर्स्ट बॅच लावत आहे त्यामध्ये मात्र अजिबात कंजूसी करायची नाही. तेल लावताना तेल मात्र भरपूर लावून घ्यायचं, कारण की पहिला घाणा आहे तर मग ती चिकटण्याची जास्त शक्यता असते. तर त्यामुळे भरपूर सारं तेल लावून घ्यायचं की अजिबात इथे चिकटली नाही पाहिजे. मग नेक्स्ट जे तुम्ही परत एकदा लावत असाल घाणा, तर त्यावेळी थोडंसं कमी लावलं तरी चालते, कारण त्यावेळी इडली जी आहे ती पात्राला चिटकत नाही. पण पहिल्या वेळ मात्र भरपूर सगळीकडे असं तेल जे आहे ते ग्रीस करून घ्यायचं, व्यवस्थित हाताने पसरून लावून घ्यायचं. त्यानंतर इथे पीठ तयार झालेलं आहे. पिठाला आता या मी ज्या पात्रामध्ये आहे ना ते टाकत आहे. मैत्रिणींनो, मी एक छोटी गोष्ट मी तुम्हाला यामध्ये शेअर करत आहे की नेमकं कुठल्या प्रोसिजरला काय करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमची एक कमेंट माझी फार मोठी ताकद असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे जे पीठ आहे ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि पीठ टाकल्याच्यानंतर पात्रामध्ये परत जे आहे ना तो पात्र जे आहे ना ते असं टॅप करून घ्यायचं, कारण की जे एअर्स असते ना पिठामध्ये तर ती तयार झालेली असते, तर ती आपल्याला बाहेर काढायची आहे त्यामधली एअर. त्यामुळे जेव्हाही आपण पात्रामध्ये पीठ टाकत असतो त्यावेळी ते पात्र जे आहे असं व्यवस्थित किचन ओट्यावर टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतरच ते वाफवायला ठेवायचं आहे. आता इथे सगळं म्हणजे माझ्या इडलीमध्ये ना 5 प्लेट आहेत आणि हे जर्मरचंच आहे, सॉरी स्टीलचं वगैरे नाही आहे माझ्याकडे, जर्मरचंच आहे. तर ह्याच्यामध्ये ना 5 प्लेट आहेत इडली पात्रातल्या. तर त्या ॲट अ टाईम म्हणजे ना एका पात्रामध्ये 4 इडल्या, तर अशा 20 इडल्या ॲट अ टाईम निघतात आणि भरपूर साऱ्या होतात. आम्हाला फार कधीतरी वाटलं मला कुणी आलं आपल्या इथे वगैरे तर मग 2 घाणे मी लावत असते, पण फॅमिलीसाठी आमच्या एक सफिशियंट आहे. तर त्यामुळे आता इथे मी सगळ्या पात्रामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ टाकलेलं आहे. टॅप करून त्याला व्यवस्थित पसरून घेतलेली आहे जी काही इडली आहे. त्यानंतर इडली पात्र घेतलं. इडली पात्रामध्ये खाली भरपूर सारं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याच्यानंतर त्याच पाण्याची वाफ इथे तयार होणार आहे आणि त्या वाफेमध्येच आपली इडली जी आहे ती वाफवणार आहे. पण आता होते असं की बऱ्याच वेळा म्हणजे जवळपास आता हे इडली पात्र आपण 15 ते 20 मिनटं आपण इथे ठेवत असतो, तर त्यामुळे भांडं जे आहे त्यातून काळं पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एक लिंबू आहे ते मी अर्ध कट केलं आणि त्याचे 2 पीस करून यामध्ये टाकलेत. म्हणजे आता जरी मी जास्त वेळ वाफायला ठेवलं तरी पण रिॲक्शन होऊन ते भांडं काळं होणार नाही, कारण यामध्ये मी लिंबू ॲड केलेला आहे. लिंबू असेल तर लिंबू ॲड करा, नसेल तर तुम्ही चिंचेचे जर 2 तुकडे असतील तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. आता तुम्ही बघू शकता सगळे जे यातल्या प्लेट आहेत इडलीच्या त्या मी ठेवलेल्या आहेत. वरून त्यावरती झाकण लावलेलं आहे आणि आता इडली पात्राचा जो भांडा आहे ते तयार आहे गॅसवरती ठेवण्यासाठी. आता गॅस ऑन केलेला आहे आणि मंद आचेवरती, म्हणजे थोडंसं पहिल्यांदा मीडियम गॅस ठेवला तरी चालते, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ना ते गरम होऊ द्यायचं. नंतर मंद आचेवर
20 मिनटं तुम्ही हे इडली पात्र ठेवून द्यायचं. आता जोपर्यंत इडली बनणार आहे तोपर्यंत इकडे मी साईडला वरणाची तयारी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता एका कुकरमध्ये भरपूर सारं पाणी टाकले, भरपूर म्हटलं तरी 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. 2-2.5 ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर त्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर जे आहे डाळ आहे आपली तुरीची डाळ, तर ती जी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि यामध्ये ॲड करायची. आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत जी आहे ते डाळ मी धुवून घेतले आणि धुवून घेतल्याच्यानंतर आमच्या इथे गावरानी घरची डाळ आहे त्यामुळे जास्त असं काही हे करत बसायची गरज नाही. पहिल्यांदा मी निवडून वगैरे घेतली ती डाळ, पाकडून घेतली आणि त्यानंतर धुवून पण घेतली. आता वरणासाठी आपल्याला ना लसूण लागणार होता, ते लसूण पण मी इथे साईड सोलून घेत होते. आणि तुम्ही बघू शकता नेक्स्ट डे, आता माझी आज काही फार घाई गडबड नाही आहे. बऱ्याच वेळा स्वयंपाकाची घाई असते किंवा मग दुसरा नाश्ता बनवायची घाई असते, पण इथे काही नाही. माझा सोपं नाश्ता होणार होता आणि खरं सांगते इडली इतकी टेस्टी आहे ना. तुम्हाला इडलीबद्दल एक गोष्ट मी पुढे सांगणारच आहे. तुम्ही बघू शकता आता जे काही डाळ आहे ते त्यावरती जे फेस आलेला आहे ना तो फेस काढून टाकायचा. तो काही कामाचा नाहीच आहे आपल्याला, कारण की तो फेस जर असला ना तर चवीमध्ये थोडासा फरक पडतो. त्यामुळे जो काही पांढरा फेस येतो वर तर तो सगळा असा काढून टाकायचा. आणि काढल्याच्यानंतर त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहे. थोडंसं तेल टाकते आणि तेल टाकल्याच्यानंतर डाळीला एक वेगळी चमक येते. त्यामुळे शिजत असतानाच डाळ कधी पण लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हळद टाकायची आणि त्यानंतर जे कुकरचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या इथे मी काढून घेणार आहे. 2 शिट्ट्या सफिशियंट आहे, त्यामध्ये डाळ लवकर शिजते माझी. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता इथे जे आहे इडली तयार झाली होती, कारण 20-1 मिनटं झालेच होते आणि इडली मात्र परफेक्ट इथे तयार झाली होती. 20 मिनटाने एक्झॅक्टली मी जे आहे ते गॅस बंद केला. तोपर्यंत इकडे साईडला मात्र इडली काढजेपर्यंत म्हटलं वरणाच्या 2 शिट्ट्या होतात, तो म्हणून मी वरण लावून दिलं. त्यानंतर आता इथं मस्त वाफाळलेली गरमागरम मऊ स्पॉन्जी आणि एकदम पांढरी शुभ्र हॉटेलसारखी जी आहे इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर दिसते. तोंडाला पाणी सुटलं ना, माझ्या पण सुटले जरी मी खाल्लेली असेल तरी पण. तर तुम्ही बघू शकता आता ही चाकूच्या साह्याने काय करायचं माहिती आहे का, चाकू आपण ना त्या इडलीमध्ये टाकायचं आणि बघायचं की ते पीठ जे आहे ना ते चाकूला चिटकत नाही आहे का. जर चिकटली तर 1-5 मिनटासाठी परत एकदा वाफ येऊ द्यायची आणि इडली शिजू द्यायची. पण इथे माझी इडली आता मात्र परफेक्ट तयार झाली होती, कारण चाकूला कुठलेही कण इडलीचे आले नव्हते. त्याचमुळे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशा इथं कुकरच्या शिट्या झाल्यात. मी कुकर उतरून ठेवले थंड होण्यासाठी. तयार आहे, मी दाखवते तुम्हाला कशी झाली ते. आता इथं ना इडली सगळी तयार झालेली आहे. चमचच्या साहाय्याने मी ते काढून घेण्याचं काम करत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. छान अशी इडली एकदम परफेक्ट इथे तयार झालेली आहे. आणि हे जे आहे ना व्हिडिओ पिलूनी शूट केलेला आहे, त्यामुळे झूम आउट झूम इन करत होता तो, त्याचमुळे असं दिसलं असेल. तर इथे जे आहे एका भांड्यामध्ये जी पूर्ण इडली आहे ते मी काढून घेते आणि एकदम असं म्हणजे बिलकुल म्हणजे अजिबात ते पात्राला चिकटलेलं नाही, कारण भरपूर आपण तेल लावलेलंच होतं. पीठ पण एकदम परफेक्ट तयारच होतं आणि त्याचमुळे ज्या इडल्या आहेत ना एकदम परफेक्टली त्या पात्रातून बाहेर निघालेल्या आहेत, कुठेही चिटकलेलं नाही आहे. आणि ह्याचप्रमाणे मी दुसऱ्या पण पात्रातल्या ज्या आहेत त्या इडल्या काढून घेते आणि तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर इथे प्रत्येक इडलीला आलेलं आहे आणि एकदम म्हणजे भारी असं वाटत होतं. काय सांगू तुम्हाला की म्हणजे एकदम असं छान सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि असा सांबारचा वास जो आहे, सुगंध जो आहे तो वरणाचा आज घरभर पसरलेला होता. आणि कुणी आलं लवकर असतं त्यांना कळणार म्हणजे की इडली आणि सांबार इथे साधं वरण जे आहे ते तयार झालेलं आहे. एवढा वास जो आहे इडलीचा, सुगंध जो आहे तो घरभर पसरलेला होता. आणि त्याचमुळे मग जो आहे आता पहिल्यांदा मी चमच्या साह्याने काढून दाखवले तुम्हाला आणि त्यानंतर मी तुम्हाला एकदम हाताच्या साह्याने पण काढून दाखवले की अजिबात चमच्याची देखील गरज इथे पडलेली नाही आहे. एकदम सहज असं फक्त थोडंसं प्रेस केलं आणि ते इडलीला आपण ओढून काढून घ्यायचे. त्यानंतर इथे सगळ्या ज्या आहेत त्या इडल्या मी सगळ्या काढून घेतल्या होत्या. पण गोष्ट अशी आहे की पिलूचे पप्पा घरी नव्हते, फक्त मला आणि पिलूसाठीच हे नाश्ता बनणार होता आणि ते एका लग्नानिमित्त फार अर्जंटली गेलेत निघून.
आता इथे इडली जी आहे ती तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी इथे दाखवते, म्हणजे पिल्लू पण दाखवतो की इथे तोडून दाखवते. एकदम सॉफ्ट आणि छान अशी टेक्स्चरची जी इडली आहे ती पण आला माझा इडली दाखवण्यासाठी. तर बघा किती छान अशी सॉफ्ट इडली झालेली आहे. अजिबात मी पोहे वगैरे काहीही घातले नाही, फक्त सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ना ते टाकले तरी सफिशियंट असं छान फर्मेंट होते पीठ. तर त्यामुळे अशी इडली तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि इडली कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा किती छान अशा इडल्या निघालेल्या आहेत. म्हणजे अगदी चाकू किंवा बघ मी चमचने काढलं पण चमच्याची पण गरज नव्हती. सहज हाताने काढल्याच्या नंतर हे सगळ्या जे आहेत त्या इडल्या निघालेल्या आहेत. एकदम छान आणि सॉफ्ट झालेली आहे इडली. तर आता याच्यासोबत खाण्यासाठी मी वरण बनवते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. तसं शॉर्टमध्ये मी बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केलेली आहे. फक्त साधं वरण बनवणार आहे, म्हणजे लाल मिरची, हळद, मीठ, टमाटर टाकून. कारण चटणी बनवणार नाही मी, कारण की वातावरण बरोबर नाही आणि पिलूला सर्दी नेमकीच झालेली आहे. मग आपण केलं की लेकरू पण खाते, त्यासाठी चटणी नाही बनवणार, इडली आणि वरण बनवणार आहे. तर आता वरणाची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग दाखवते की संपूर्ण ताट कसं झालेलं आहे. हे बघा आता हे प्लेन जे आहे वरण मी शिजून घेतलेलं आहे. आता मला याला फोडणी द्यायची आहे. हवं तितकं पातळ किंवा मग घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. पण काय माहिती आहे का, जेव्हा आपण वरण करतो ना इडलीसोबत खायला, तेव्हा पातळ वरण असले कीच ते छान वाटते. तर आता बघा मी वरण कसं बनवते. आता इथं वरण शिजून झालेलं होतं. कुकरमधलं जे वरण आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेते, कारण की मला याच कुकरमध्ये फोडणी द्यायची होती. परत मला दुसरं पातेलं वगैरे काही भरवायचं नव्हतं. त्याचमुळे जे काही वरण आहे ते मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि ह्याच कुकरमध्ये आता मी फोडणी देणार आहे. तर बघू शकता तुम्ही, छान असं पिवळं जरत मस्त असं वरण तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कुकरला थोडंसं डाळ खाली होती आणि ते पण जे पाणी आहे ते मी यामध्ये ॲड करून ठेवून दिलं. आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर यामध्ये फक्त एकच आहे ना, की जेव्हाही तुम्ही वरण बनवत असाल ना, तेव्हा तेल मात्र ना थोडंसं कडकडीत गरम होऊ द्यायचं, जेणेकरून काय होतं फोडणी आपली ना अशी कडक बसते. आणि कडक बसलेली फोडणी मला खूप आवडते त्याची वरण. मग जर आपण तेल शिजू दिलं नाही आणि लगेच असं जिरं मोहरी टाकलं तर ते काही मला वरण आवडत नाही. त्यामुळे कडक फोडणी दिलेली भाजी एकदम नंबर 1 होते. तर तुम्ही बघू शकता इथे काही नाही, सिंपल पद्धतीने मी इथे वरण बनवत आहे. तसं वरणाची पण रेसिपी माझ्या शॉर्टमध्ये मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जिरं मोहरी कढीपत्ता टाकलाय, टमाटर टाकले त्यात आणि इथे कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर यामध्ये मी ॲड करणार आहे. त्यासाठीच भरपूर सारी कोथिंबीर बारीक इथे मी चिरून घेत आहे. आणि ही जी आहे ना गावरान कोथिंबीर आहे, त्यामुळे टेस्टला खूप छान लागणार होती. आणि ही जी थोडीशी कोथिंबीर आहे ना, मी पहिल्यांदा ना फोडणीमध्ये टाकते आणि ते जे मग चांगलं असं टेक्स्चर येते. पहिल्यांदा मी म्हटलं हे जे टमाटर आहेत ना ते चांगले व्यवस्थित मॅश झाले पाहिजेत. सिंपल असं जिरं मोहरी कढीपत्ता आणि टमाटर आणि परत जिरं मोहरी आपलं काय असतं मिरची आणि हळद टाकलं आणि त्यानंतर जे वरण शिजलेलं आहे ते मी वरण यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही पण तसंच करायचं, कडक फोडणी बसवायची, फक्त एवढं करायचं आणि मग ना ते छान लागतं टेस्टला. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता छान असं मी फिरवून घेतलेलं आहे. वरण इथे एकदम तयार आहे. पण त्यामध्ये जेव्हा इडलीसाठी आपण वरण करणार असतो ना, तेव्हा ते थोडंसं पातळ पाहिजे असते. त्यासाठी ना थंड पाणी यामध्ये ॲड करायचं नाही. जर थंड पाणी केलं यामध्ये ॲड तर चव बदलते. त्यामुळे केव्हाही आपल्याला जर या वरून पाणी ॲड करायचं असेल तर ते थोडंसं कोमट करायचं, गरम करायचं किंवा कोमट केलं तरी चालते आणि ते यामध्ये ॲड करून टाकायचं. आता तुम्ही बघू शकता छान असं वरण तयार झालेलं आहे. भरपूर सारी कोथिंबीर मी यामध्ये टाकणार आहे, कारण की अवेलेबल पण होती. आणि इडली जेव्हा आपण खात असतो ना त्यावेळी त्या वरणातली जी कोथिंबीर दाताखाली येते ना, वाव, काय खरंच भारी टेस्ट असते माहिती आहे का. तर त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर मी इथे टाकलेली आहे. आणि पहिल्यांदा इतकी भूक लागली होती पिलूला, आणि पिलूने पण मला खूप हेल्प केली शूट करण्यासाठी आज. तर त्यामुळे मी पहिल्यांदा पिलूला दिली, पण तो काही ऐकत नव्हता. मम्मी तू पण ये सोबत. आणि इडली जेव्हाही बनवतो त्यावेळे हे तर होतेच की प्रत्येकाच्या किचनवरती भरपूर सारा राडा पडतो, भांडे पण खूप सारे पडतात. तर हेच माझ्या घरी पण झालेलं आहे. भरपूर सारा असा पसारा पडलेला आहे. आणि वरणासाठी म्हणूनच पिलूच्या पप्पांनी मला इथे जे सकाळी भाजीपाला लागणार होता, म्हणजे कोथिंबीर कढीपत्ता लागणार होता, ते मला त्यांनी आणून दिला. पिलू तर आता आम्ही पिल्लूने छान असा नाश्ता करून घेतलेला आहे. पिल्लूचे पप्पा काही नव्हते, कारण त्यांना एका लग्नाला जायचं असल्यामुळे ते लवकर निघून गेले. मी आणि पिल्लूने छान असा नाश्ता करून घेतला. इडली खूप छान झाली होती. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.